ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र स्वतःवरती आल्यावरती माकडीण स्वतःच्या पिल्लांना सुद्धा ज्याप्रमाणे पायाखाली घेते तीच अवस्था नागराजची होणार आहे। स्वतःवरती खूप मोठा आरोप आल्यावरती प्रिया तर कोण कुठली, तिची सुद्धा सत्यता तो आता रविराजच्या समोर आणत स्वतःची मान सोडवून घेण्याचा अचूक प्रयत्न करणार आहे आणि यासाठी कारणीभूत ठरणार आहे गणपती विसर्जनाचा व्हिडिओ। गणपती विसर्जनाच्या व्हिडिओमुळे आता मात्र नागराज अचूक अडकणार असतो आणि घाबरलेला नागराज प्रिया तन्वी नसल्याचा भयानक खुलासा करतो। आणि आता सायलीच्या हल्ल्यामागे नागराजचा हात होता हा व्हिडिओ जेव्हा रविराज बघतात तेव्हा आपल्यापासून नजर डायव्हर्ट करण्यासाठी इकडे खूप मोठा डाव करत नागराजने खुलासा केलेला असतो। अर्धसत्य सांगितल्यावरती अर्धसत्य सायली ही मुलगी आहे हे सुद्धा आता तो खुलासा करणार असतो। हा भयानक खुलासा होत असतानाच रविराज चांगलेच हादरतात। पण हा जो व्हिडिओ सापडला असतो त्या व्हिडिओमध्ये नक्की काय असतं आणि गणपती विसर्जनाचा हा व्हिडिओ रविराजांपर्यंत कसा पोहोचतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इकडे हल्ल्यामध्ये सायली वाचल्यामुळे महिपती आणि नागराज यांच्यामध्ये कायमचा दुरावा आलेला असतो। एकदा तर आता महिपती आणि नागराज यांना एकत्र आणण्यासाठी प्रिया आणि साक्षी यांनी त्या दोघांना एकत्र बोलवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला असतो। पण तेव्हा सुद्धा चिडलेला नागराज महिपतीला धमकी देतो, लक्षात ठेव यापुढे मला 50 गुंड भेटतील आणि त्या 50 गुंडांकडून मी काम करून घेईन, पण तुझ्यासारख्या थुकरट गुंडाकडून मी काम करून घेणार नाही। फुकट सुद्धा तू माझं काही काम करायला लागलास ना तरी सुद्धा मी काम करून देणार नाही, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेव, असं म्हणत आता मात्र नागराजने महिपतीचा इगो डिवचलेला असतो। आता महिपतीच तो, त्याला डोकं कुठचं, स्वतःचा इगो डिवचल्यावरती सापासारखा चवताळून उठत महिपती आता नागराजला धडा शिकवायचा मोठा प्लॅन करतो। नागराजने महिपतीसोबत संबंध तोडले असले, त्याला खूप बडबडला असला तरी सुद्धा महिपती मात्र डूक ठेवून असतो। आता मात्र या नागराजला सोडायचं नाही, याची सगळ्या कारस्थानं त्याच्याच भावासमोर आणायची असा महिपतीने प्लॅन केलेला असतो। आपापसातील भांडणातच आता सगळ्यांची कारस्थानं समोर येणार असतात। साक्षी तरी पण हुशार असते, ती महिपती आणि नागराज यांना एकत्र आणण्यासाठी स्वतःच्या आकांताने प्रयत्न करत असते, पण तिचे प्रयत्न काही उपयोगाला ठरत नाहीत, कारण नागराज खूप पेटलेला असतो। तो महिपतीला नको नको ते बोलतो आणि म्हणतो जर वेळ आली ना तर माझे हात मी वरती करेन आणि हा गुंड तुझा होता, सायलीवरील हल्ला तूच केलास हे सांगून मोकळा होईल। मी ह्याच्यामध्ये अडकलेलोच नाही, कारण जोपर्यंत तू हल्ल्यासाठी माणसं पाठवली होतीस मला हे माहीत पण नव्हतं, त्यामुळे यात माझा काही रोल नाही, हे एकटं शेवटचं तुला सांगतोय, अडकलास तर तुझ्या कर्मानी तू मर। राकेश म्हणतो आमचा तुझ्याशी काहीही संबंध नव्हता, नाही आणि राहणार नाही, आता मात्र आमचं सगळं संपलं। आता स्वतःचे हात वाचवायचे म्हटल्यावरती नागराज आणि राकेश यांची ट्रिक महिपतीच्या लक्षात येते। आता महिपती गुंडच तो म्हणतो ठीक आहे, अडकलात तर तुम्ही माझं नाव घेऊ नका, मी तुझं नाव घेणार नाही। याच्यावरती नागराज म्हणतो मी का अडकेन, महिपती म्हणतो तो कळेल तुम्हाला। महिपतीच्या डोक्यात आता प्लॅन असतो। महिपतीने आता मात्र इकडे नागराज आणि आता सगळ्यांचा एक व्हिडिओ रविराजला सेंड करण्याचा विचार केलेला असतो। गणपती हल्ल्यामध्ये सायलीवरती जो हल्ला झाला तो आता नागराजनेच घडवून आणलाय अशा प्रकारचा व्हिडिओ आता महिपतीने केलेला असतो आणि याची कल्पना नागराजला बिलकुल नसते, पण रविराजपर्यंत ती बातमी पोहोचलेली असते। इकडे आता नागराज सांगत असतो हे बघ, जर का या महिपतीने काही ऍक्शन घेतली ना तर आपल्याला या सगळ्यामध्ये अडकायला नको आहे, त्यामुळे आपण सावध पवित्रा घ्यायला पाहिजे। प्रिया म्हणते पण महिपती काय करू शकेल, नागराज म्हणतो ते तू बघायचं, साक्षीला तू भेटायचं, कारण जर का महिपतीने आपल्या विरुद्ध काही केलं तर तू खरी तन्वी नाहीस हे सत्य मी दादाला सांगेन, त्यामुळे तुझे पण हात अडकलेत हे पण लक्षात ठेव। सायलीच्या हल्ल्याप्रकरणी जर मी अडकलो तर तुला पण सोडणार नाही, त्या महिपतीला पण सोडणार नाही, असं म्हणत आता इकडे नागराजने प्रियाला धमकी दिलेली असते। आणि त्याच वेळेला रविराजपर्यंत नागराजनेच आता हल्ल्यामध्ये म्हणजे विसर्जनाच्या व्हिडिओमध्ये नागराजने ज्या व्यक्तीला भेटलेला असतो तीच व्यक्ती सायलीवरती हल्ला करते असा एडिट केलेला व्हिडिओ रविराजांपर्यंत महिपतीने अचूक पोहोचवलेला असतो। आणि आता इकडे अर्जुनपर्यंत पण असे काही पुरावे असतात की सायलीच्या हल्ल्यामध्ये नागराजचा हात आहे। आता नागराज हे का करेल हे मात्र काही कळत नसतं, पण अर्जुनचा डाऊट वेगळाच असतो। अर्जुनला कळालेल्या माहितीवरून या सगळ्यामध्ये महिपती शिकरेचा हात असतो। आता महिपतीने नागराजवरती जरी आरोप टाकला असला तरी सुद्धा नागराज हा दोषी नसून महिपती दोषी आहे हे पुरावे अर्जुनकडे असतात। त्यामुळे अर्जुन सायली सांगत असतो की साक्षी आणि महिपती यांनी तुमच्यावरती हल्ला केलेला आहे, म्हणजे याच्यामागे काहीतरी मधुभाऊंच्या केसचं सत्य आहे, मधुभाऊंच्या केसमुळेच तुमच्यावरती हल्ला
हल्ला झालाय, पण या सगळ्या मागे कोण आहे याचं सत्य मी शोधून काढणार. सायलीला विचार पडतो, आता हे काय नवीन, महिपती शिकरे माझ्यावरती हल्ला का बरं करेल. तोपर्यंत रविराजांपर्यंत पोहोचलेला तो व्हिडिओ रविराज नागराज समोर घेऊन येतात आणि म्हणतात, हे बघ, मला तुझ्या विरुद्ध पुरावा सापडलाय. तू का बरं हे सगळं केलंस, तू का हे सगळं केलंस आणि सायलीवरती हल्ला करायला तू का सांगितलंस, काय या सगळ्यामध्ये. याच्यावरती प्रिया म्हणते, नाही बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं काही घडलेलं नाहीये, असं काहीही घडलेलं नाहीये. कारण ना, काका का बरं असं करेल. रविराज म्हणतो, मला ते काही माहीत नाही, पण सायलीची आता काही चूक नसताना तिच्यावरती हल्ला करणं चुकीचं आहे. नागराज म्हणतो, नाही दादा, मी खरंच काही असं केलेलं नाही. रविराज म्हणतो, मला माहितीये तू असं का केलंस ते. याच्यावरती नागराज म्हणतो, दादा, मी का करेन असं. रविराज म्हणतो, आपल्या तन्वीची जागा त्या सायलीने घेतली म्हणून तिच्यावरती हल्ला करण्यासाठी तू माणसं पाठवलीस का, पण हे चुकीचं आहे. या सगळ्यामध्ये मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. रविराज म्हणतो, दादा, खरंच तू चुकीचा गैरसमज करून घेतलायस. मी असं खरं का करेन, मी का करेन बरं. याच्यावर रविराज म्हणतो, हे बघ, माझ्याकडे पुरावे आहेत आणि यामुळे तुला आता कोर्टात सुद्धा कोणीही वाचवू शकणार नाही. मग मात्र चिडलेला आता नागराज खूप चिडतो आणि म्हणतो, मी खरंच काही केलेलं नाही. रविराज म्हणतात, मी तुला वाचवू शकत नाही. आता नागराज खूप पेटून उठतो आणि तो म्हणतो, मी का करेन हे असं, आणि हिच्यासाठी मी हिच्यासाठी का करेन. आणि नागराज सत्य बोलणं त्याच्या तोंडापर्यंत आलेलं असतं. प्रिया म्हणते, काका काका काहीही तोंडातून उणापुरा शब्द काढू नका, तुम्ही माझ्यासाठी केलं का हे, शांत बसा, बाबा तुम्हाला सोडवतील. रविराज म्हणतो, नाही बेटा, मी त्याला सोडवू शकत नाही. आता मात्र कोर्टामध्ये जे सत्य असेल तेच येणार, मी सत्याचीच साथ देणार. नागराज पेटून उठतो आणि म्हणतो, कसलं सत्य, काय सत्य, मी का मारीन त्या सायलीला, कारण ही तर आपली तन्वी नाहीच आहे, ही तन्वी असूच शकत नाही. मला माहिती आहे ही खोटारडी तन्वी आहे. एक लक्षात ठेव, कोर्टामध्ये ज्या वेळेला सत्य सांगायची वेळ येईल ना, तेव्हा मी सांगेन की ही खोटारडी तन्वी आहे. तुला माहिती आहे का, ही खोटं बोलून आपल्या घरात घुसले, मला सगळं सत्य समजलेलं आहे आणि त्यासाठी हिने मला ब्लॅकमेल करायला हे सगळं केलंय. आता स्वतःवरती आल्यावरती नागराजने पूर्णपणे तोंडावरचा ताबा सोडत सगळं सत्य सांगितलेलं असतं. राकेश म्हणतो, बाबा काय बोलताय तुम्ही. याच्यावरती प्रिया आता हदरते. त्यावेळेला राकेश म्हणतो, बाबा शांत व्हा. पण नागराज काही ऐकायला तयार नसतो. तो आता सगळं सत्य समोर आणतो. रविराज म्हणतो, स्वतःवरती आल्यावरती माझ्या मुलीवर येतोस. नागराज म्हणतो, दादा माझ्याकडे पुरावे आहेत, ही तुझी मुलगीच नाही आहे. आता राकेश म्हणतो, हे काय नवीन. नागराजला खुनाच्या केसमध्ये अडकवण्यामुळे आता नागराजने प्रिया ही तन्वी नसल्याचं आता रविराजच्या समोर आणलेलं आहे. आता घाबरलेल्या नागराजने प्रिया तन्वी नसल्याचा खुलासा केलाय आणि सायलीच्या हल्ल्यामध्ये नागराजचा हात होता. या व्हिडिओमुळे हे सत्य बाहेर आलंय. या सगळ्यामध्ये आता खरंच रविराज या सगळ्यावर विश्वास ठेवणार की अजूनही त्या मूर्ख प्रियाच्या जाळ्यात अडकून पडणार, की सायलीला तिचे खरे बाबा मिळणार, हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.